परमपिता पांडुरंगाच्या चरणी आपण आज आलेलो आहोत। चंद्रभागेच्या काठावरती तुम्ही हा दृश्य पाहत असालच। सो विठुरायाचं दर्शन नुकतंच झालेलं आहे। एक समाधान आहे की आज खूप दिवसातून वेळ काढून आज पांडुरंगाला भेटायला आलो। माझ्या तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना। देव असतो नसतो माहीत नाही आहे, परंतु एक शक्ती नक्की असते जी आपल्याला जगण्याची उमेद देते, जी आपल्याला लढण्याची उमेद देते आणि नेहमी आपल्याला चांगलं काहीतरी होईल अशी आपल्याला एक आशा मनामध्ये देत असते। अशीच आपण प्रेयर करूया पांडुरंगाच्या चरणी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज पंढरपुरातून हे रील टाकण्याचं कारणच एवढं आहे की आज जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलो, खूप आपले अभियोग्यताधारक भेटले जे काही सध्या रेसमध्ये आहेत शिक्षक भरतीच्या, किंवा काही असे आहेत की ते सध्या ते लागलेले आहेत, काही कन्वर्जन राऊंडमध्ये लागलेले आहेत, काहींचे रिलेटिव्ज लागलेले आहेत। बट दे नो मी, आय एम व्हेरी हॅपी टू नो दॅट की अरे म्हणजे आपणही एवढे असे व्यक्ती आहोत की आपल्याला अगदी पांडुरंगाच्या दर्शन घेत असताना सुद्धा कोणीतरी असं आपल्याला आवाज देतं। खरंच खूप समाधान वाटलं। आणि मला असं वाटतं ही जी पावती आहे ना आपल्याला, ती भेटल्यावरती त्याची आपल्याला रिटर्न काही भेटत नाही। म्हणजे अगदी मनापासून कोणीतरी आपल्याला साथ घालणं, याच्यापेक्षा अजून आपल्याला काही दानच असू शकत नाही। सो मित्रांनो, लढूया, असंच एकत्र राहूया आणि विठ्ठल पांडुरंग आपली इच्छा पूर्ण करो, तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण हो, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना। अजून एक सर्वात महत्त्वाचं, शिक्षक भरतीसाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षण सेवकांच्या हक्कासाठी आपण यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून आज हजारो अभियोग्यताधारकांकडून पोचलेलो आहोत। हे जसं जसं आपण, म्हणजे मी स्वतः मुंबईला राहते, जेव्हा मी सोडते तेव्हा माझ्या लक्षात येतं की अगदी कुठंही म्हणजे कुठे थांबलं एक्सप्रेस हायवेला, किंवा इन केस कुठे आपण ट्रॅव्हलिंग करत असू, कुठे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊ, तिथेसुद्धा कोणी ना कोणी भेटतं आणि मनापासून धन्यवाद देतं। काय पाहिजे मित्रांनो, ही जी संपत्ती आहे ना, ही जी आपण माणसं कमवत आहोत ना, ती कोणत्याही पैशानं, कोणत्याही करोडो रुपयांनी येणार नाही आहे। सो फार छान वाटलं। सर्वांना पांडुरंग हरी। पाहूयात असंच खूप महत्त्वाचा प्रवास, आपल्या जीवनाचा प्रवास आपल्याला एकत्र पूर्ण करायचा आहे आणि असंच आपण करूयात। चला, असं तीर्थयात्रा चालू आहे। अजून पुन्हा एकदा लवकरच भेटू।